गरीब लोकांच्या घरामध्ये घुसून जबरदस्तीने त्याची दखल जर घेतली नाही तर पुढील डीपी स्थळी उलट टांगून आंदोलन करण्यात येणार आहे। आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको। अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा। जेईई नीट MHT CET साठी कोटाचे तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र अभ्यासिका, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र। एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पल्ल्याचा प्रवेश निश्चित करा। अपेक्स अकॅडमी विटा। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवू नये। जबरदस्तीने बसवलेले स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवावे, अन्यथा जबरदस्तीने मीटर बसवणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा। तसेच कडेगाव शहरातील गेले 40 ते 50 वर्षांपूर्वी बसवलेले व सध्या वाकलेले पोल, तारा, डीपी, फ्यूज मुदतबाह्य झाल्याने लाईट जाते तरी सर्व मुदतबाह्य सामान नवीन बसवावे। कडेगाव शहर भागात शेतीसाठी व घरगुती लाईट खंडित होऊ नये अशी व्यवस्था करण्यात यावी, अशा मागणीसाठी महावितरण कंपनी उपकार्यकारी अभियंता डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले। शेतीसाठी नवीन वीज कनेक्शन देण्यात आले। वरील कार्यवाही करावी व लेखी ठोस आश्वासन न दिल्यास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर येत्या 25 मार्च रोजी भव्य मोर्चा काढणार असल्याचे पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष DS देशमुख यांनी सांगितले। तसेच न्याय न मिळाल्यास 29 एप्रिल रोजी डीपी स्थळी जाऊन उलटे टांगून घेऊन आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। यास शासन प्रशासन जबाबदार राहील। यावेळी वैभव देसावी, पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरुडे, पदाधिकारी संजय तडसरे, जीवन करकटे, मोहन जाधव, अप्पा यादव, किरण चव्हाण, पोपट मोरे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महावितरणने दिनांक 13/3/2026 रोजी इंदिरानगर म्हणजे आमच्या भागातील ज्याला झोपडपट्टी म्हणतात त्या येथील भूमिहीन व गरीब लोकांना केंद्र शासनाने व राज्य शासनाने घरे बांधून दिलेली आहेत आणि अशा गरीब लोकांच्या घरामध्ये घुसून जबरदस्तीने अदानी स्मार्ट मीटर बसवलेले आहेत आणि चांगले सुस्थितीतले नियमित बिल भरणारे मीटर काढून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे। त्याचप्रमाणे उच्च अब्रू वस्तीतील किंवा त्या येथील उच्च लोक असतील किंवा उच्च पदाधिकारी असतील यांची मीटर काढलेले नाहीत। म्हणजे गरिबांना दांडगाई करून, प्रेशर करून, दमदाटी करून मीटर बदलणे हा अत्यंत मनमानी हुकुमशाही असल्यासारखी महावितरणची आणि त्यांच्या ठेकेदारांची पद्धत आहे। याचा निषेध म्हणून आम्ही त्या दिवशी मोर्चानं महावितरणच्या कार्यालयात गेलो। त्यानंतर त्यांनी दखल घेतली नाही म्हणून संबंधितावर गुन्हा दाखल करा म्हणून पोलीस स्टेशनला आलो। पोलीस स्टेशनने त्यांना संबंधित सूचना दिल्या, त्यावरही त्यांनी कारवाई न केल्यामुळे आज त्यांना निवेदन देऊन आंदोलन 25 तारखेला भव्य मोर्चा निघणार आहे आणि होणाऱ्या परिणामास संबंधित महावितरण जबाबदार राहणार आहे। त्याची दखल जर घेतली नाही तर पुढील डीपी स्थळी उलट टांगून आंदोलन करण्यात येणार आहे। याची शासनानं प्रशासनानं दखल घ्यावी, होणाऱ्या परिणामास जबाबदार राहावे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।